नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आज संध्याकाळपासून लाडक्या बहिणींची ई-केवायसी सुरू झालेली आहे। असे अनेक व्हिडिओज व्हायरल होत आहेत। तर असे व्हिडिओज तुम्ही देखील पाहिले असतील तर आता त्या वेबसाईटवरती गेल्या असता आता कोणत्याही प्रकारचा तसा टॅब उपलब्ध होत नाहीये आणि त्या ठिकाणी ई-केवायसी देखील होत नाहीये। त्यामुळे आम्ही ई-केवायसी कशी करायची तर असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडत आहे। तर या व्हिडिओ मागचं किंवा या स्टेटस मागचं तर ही जी ई-केवायसी संध्याकाळी उपलब्ध झाली होती तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर आज साधारणतः सायंकाळी 5 आणि 5:15च्या दरम्यान हा जो टॅब आहे तो पोर्टलवरती अचानक उपलब्ध झाला होता। आपल्या स्क्रीनवरती याची स्क्रीनशॉट पाहू शकता। तर याच्यावरती असं स्पष्ट नमूद करण्यात आलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणी ई-केवायसी करण्यासाठी या टॅबवरती क्लिक करू शकतात आणि या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर सर्वप्रथम मागितला जातो आणि खाली तुम्ही ई-केवायसीसाठी सहमत आहात की नाही, होय किंवा नाही अशा प्रकारचा ऑप्शन आहे आणि त्यानंतर गेट OTP अशा प्रकारचा ऑप्शन आहे तो त्या ठिकाणी प्राप्त होतो। OTP मोबाईलवरती पाठवला जातो, परंतु OTP टाईप केल्यानंतर आपल्या स्क्रीनवरती ही एरर तुम्ही पाहू शकता की तुमची नोंदणी झालेली नाही आहे अशा प्रकारची ही एरर म्हणजे अशा प्रकारचा अपडेट त्या OTP सबमिट केल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळतील। तर लक्षात घ्या की 5 वाजता जो टॅब ओपन झाला होता तर याच्यामध्ये ज्यांनी नोंदणी केली होती त्यांचा नंबर टाकून देखील तुमची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोंदणी झालेली नाही अशा प्रकारचा एरर येत होता आणि त्यानंतर तासाभरामध्ये हा ऑप्शन पोर्टलवरून गायब झालेला आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना एकच विनंती, आपण यापूर्वी देखील सांगितलेलं आहे की जरी पोर्टल देखील चालू झालं असेल किंवा जरी नोटीस देखील आली असेल तर जोपर्यंत शासनाची अधिकृत नोटीस येत नाहीये, शासनाचं म्हणजेच मंत्री आदित्य तटकरे या संदर्भात कोणतीच घोषणा करत नाही तोपर्यंत ई-केवायसी करायची नाही। कारण का अशा प्रकारचे साईट अपडेशनचं काम चालू आहे आणि आपण सांगितलं होतं ई-केवायसी म्हणजे मोठी काय प्रोसेस नाही आहे। जसं इतर योजनांना 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दरवर्षी ही ई-केवायसी करणे गरजेचं असतं तर तशाच प्रकारे ही ई-केवायसी असणार आहे। सध्याची ही मोठी अपडेट आहे। तर अजून तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी सुरू झालेली नाहीये। सध्या जे पोर्टल आहे, सध्याची जी वेबसाईट आहे ती टेस्टिंगमध्ये असल्यामुळे अशा प्रकारचा जो टॅब आहे तो अचानक उपलब्ध झाला होता। लवकरच हा टॅब संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना पाहायला मिळेल। पण माझी एकच विनंती की जोपर्यंत मंत्री आदित्य तटकरे घोषणा करत नाहीयेत किंवा शासनाचं अधिकृत परिपत्रक आतापासून ई-केवायसी सुरू झालेली आहे, ई-केवायसी करा, तोपर्यंत तुम्हाला काही करायचं नाहीये। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्षाबंधनाची ओवाळणी बिना केवायसी म्हणजेच केवायसी न करता येणार आहे। ज्यांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला आहे त्यांना जुलै महिन्याचा हप्ता येणारच आहे आणि त्याचबरोबर ज्यांना जूनचा हप्ता आले नाही आहे त्यांना ई-केवायसी प्रोसेस झाल्यानंतर हप्ता मिळणार आहे। आता येत्या काही दिवसांमध्ये ई-केवायसी सुरू होईल, परंतु मी सांगतोय की जोपर्यंत शासनाचं परिपत्रक येत नाहीये तोपर्यंत या संदर्भात लाडक्या बहिणींनी काहीही करायची गरज नाहीये। तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की पोहोचवा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।